उत्तम उन्नत उदात्ततेची ओढ मना लागावी, शिष्यांसाठी नीत श्रमदाना कृतार्थता लाभावी, शिष्यांसाठी नीत श्रमदाना कृतार्थता लाभावी। अनेक विद्यार्थ्यांचं उद्बोधन शिबिर घेऊन शिबिर सोडून जाताना अक्षरशः विद्यार्थी रडत असतात, ते केवळ शिवराज पाटील सर यांच्या आपुलकीमुळे आणि प्रेमामुळे। यानंतर प्राध्यापक संतोष पवार सर यांचाही सन्मान आणि स्वागत मी सांगतो। म्हणजे माझ्या शालेय जीवनातल्या सगळ्या आठवणी, चांगल्या पण आणि वाईट पण आठवणी आमच्यासाठी पुढील आयुष्यामध्ये खूप सारं काही ज्ञान देऊन जातात। आणि म्हणूनच शालेय जीवन सगळ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आज आपल्या मुलांच्या आयुष्यातील हे शालेय जीवन परिपूर्ण सशक्त व्हावं यासाठी आपण इथं विचार करण्यासाठी एकत्र आलेले आहोत। आणि या अनुषंगाने मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छिते, आमची मुलं शाळेत जातात तेव्हा फक्त अभ्यासातलीच प्रगती हीच महत्त्वाची आहे का? बाकीच्याही बऱ्याचशाही गोष्टी आहेत की ज्या एकत्र कुटुंब पद्धती मागे पडल्यामुळं किंवा आई आणि बाबा दोघंही बाहेर कामाला जातात, या गोष्टीमुळं मुलांना जे एक भावनिक आणि मानसिक जी सुरक्षितता पाहिजे आणि जे संस्कार व्हायला पाहिजेत ते होत नाहीत। आणि आता एकत्र कुटुंब येणं शक्य आहे नाही आहे हा विषय थोडासा बाजूला ठेवला तरी आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्याच परिस्थितीत आपल्या मुलांची भावनिकता आणि मानसिकता जपण्यासाठी आम्ही काही करू शकतो का, हा विचार आपण इथं निश्चित करायचा आहे। कारण आम्हाला असं जाणवतं, विशेष करून 5वी ते 7वी असं जाणवतं, मुलं अतिशय आक्रमक, मुलांची भांडणं जर चाललेली असतील तर त्यांची भांडणाची ती चित्र पाहूनच आपण हापकून जातो। मग ही आक्रमकता मुलांमध्ये का येते? ही आक्रमकता भांडण करताना येते, तशीच अभ्यास करताना का थोडी तावून सुलाखून किंवा आक्रमकतेने किंवा अगदी हव्यासाने अभ्यास करत नाहीत मुलं? अभ्यासाच्या बाबतीत मात्र पटकन डायव्हर्ट होतात। मुलांना आम्हाला शिकवत असताना वर्गात त्यांना शांत करून आमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला भाग पाडण्यासाठी खूप वेळ जातो आमचा। मग इथं का होतं असं? ही गोष्ट चिंतनाची आहे। शिक्षकांबद्दलचा जो आदर असावा, भीतियुक्त आदर, तो आदर पण मुलांचा कमी झालेला आहे। शिक्षकांचाच नाही तर माझ्या आईवडिलांचा सुद्धा माझ्या मनात आदर नाही आज। माझ्या स्वतःच्या आईवडिलांबद्दल नाही, माझ्या मित्रांच्या आईवडिलांबद्दल नाही। मुलं बोलताना सर्रास अपशब्द वापरतात। आता ह्या गोष्टी तर घडतच असतात, याचं काय एवढं विशेष। पण आपल्याला सगळ्यांना आठवतं, विशेष करून आयांना, मुलं जेव्हा बोलायला लागतात तेव्हा तुम्ही अनेक श्लोक शिकवता त्यांना, देवापुढे हात जोडून बस आणि ते श्लोक म्हणता, अशा अनेक जास्त प्रेरणादायी गीत शिकवता, प्रार्थना शिकवता। त्याचा अर्थ कळत नसतो मुलांना, तरी पण ते तुमच्या आग्रहास्तव म्हणतात आणि ते म्हणले की तुम्हाला आनंद होतो। याचा मागचा उद्देश काय की ज्याला ती गोष्ट कळत जरी नसली तर त्याच्या उच्चारामधून मिळणारी जी पॉझिटिव्हिटी आहे, त्याच्या शरीरावर होणारे जे संस्कार आहेत ते महत्त्वाचे आहेत। मग हेच संस्कार आमच्या त्याच्या पुढील आयुष्यापर्यंत 16व्या वर्षापर्यंत आपण जर जपत गेलो, कारण या वयामध्ये घडणारे संस्कारच आयुष्यभर टिकतात। आणि म्हणूनच 10वीपर्यंत मुलगा चांगल्या मार्काने पास व्हावा, सगळ्या विषयात पास व्हावा, चांगले मार्क्स मिळवावेत, हे खूप महत्त्वाचं आहे। पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं तो किती चांगला माणूस घडतोय याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आणि याच्यासाठीच आपण आज इथं एकत्र आलेले आहोत आणि अतिशय चिंतनशील असं आपल्याला व्याख्यान आज ऐकायला मिळणार आहेत। आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। धन्यवाद। व्याख्यानाच्या आधीच मी सांगतोय, आपल्याकडे काही कागद दिलेले आहेत, आपण त्याच्यावरती समस्या आपल्या लिहिलेल्या असतील तर ते कागद आमच्यापर्यंत पोहोच करा। आणि आपण इथं तुम्हाला जे गरजेचं आहे त्याच विषयावरती मार्गदर्शन करावं, किंवा सरांची इच्छा तशीच आहे की पालकांना जे हवं त्या विषयावरती आपण मार्गदर्शन करावं अशी त्यांचा विचार आहे। तर शिक्षक आमच्या असतील तिथं, शिक्षकांकडून आपण त्या ज्या काही आपल्या समस्या मांडल्या असतील कागदावरती तर त्या पोहोच। शिवराज पाटील सर, एकदा सरांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया।
श्री सद्गुरू समर्थ भवानी महाराज संस्था मोहोळ संचलित कैलासवासी बजरंग दादा गुंड शिक्षण संकुल, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ तालुक्यातील ही पहिली मुलींची शाळा असं मला सांगण्यात आलं. आणि या संस्थेचे सचिव डी.व्ही. गायकवाड मामा, अध्यक्ष बी.एन. गुंड दादा, उपाध्यक्ष केशव गायकवाड यांनी ही संस्था सुरू केली, ही माहिती देखील मिळाली. जेव्हापासून ही संस्था सुरू झाली तेव्हापासून या संस्थेतील मुलं गुणवत्ता यादीत सातत्याने येत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. शिवाय दिल्ली येथे स्काउट गाईड पथकाचा सन्मान करण्यात आला, त्यांना ढाल देण्यात आली. हा देखील एक राष्ट्रीय सन्मान आहे. तो सन्मान त्या विद्यार्थ्यांसोबत त्या शाळेचा असतो, त्या शिक्षकांचा असतो, त्या मुख्याध्यापकांचा असतो. त्यासोबतच ज्या गावची ती मुलं आहेत त्या गावाचा देखील तो मोठा सन्मान असतो. त्यानंतर पूर्व प्राथमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देखील चांगली गुणवत्ता आहे. शिवाय अन्य ज्या काही परीक्षा होत असतील, सारथीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या असतील, सारथी शिष्यवृत्ती असेल, माध्यमिक शिष्यवृत्ती असेल, NMMS शिष्यवृत्ती असेल, अशा शिष्यवृत्तीमध्ये देखील चांगली परंपरा आहे. ज्या चांगल्या परंपरांचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे त्याची मी अगोदर माहिती म्हणून म्हटलं सरांनी मला सांगा, म्हणजे त्या परंपरांचा मला पालकांसमोर उल्लेख करता येईल. शिवाय मग ज्या काही गोष्टी असतील पालक सभा म्हणून मला मांडायच्या आहेत, त्या गोष्टी मी नक्कीच आपल्या सर्वांच्या समोर अतिशय मोकळ्या मनाने मांडणार आहे. शिवाय या शाळेमध्ये शिकणारी जी मुलं आहेत ती मोहोळ, पापरी आणि वडवळ अशा ह्या तिन्ही पंचक्रोशीतील मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आजच्या या पालक सभेला आपण सर्वजण उपस्थित आहात. माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, शालेय समितीचे सदस्य देखील आहेत, कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, सध्या प्राचार्य माननीय श्री सुधीर गायकवाड सर हे सगळं पाहत आहेत. उत्तम संयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आमचंही कॉलेज होतं त्यामुळे यायला आम्हाला थोडासा वेळ झाला, त्याबद्दल क्षमस्व, कारण आम्हाला 2:30चं निमंत्रण होतं. परंतु आमच्याही परीक्षा चालू होत्या आणि परीक्षा संपून आम्हाला इथं यावं लागलं, त्यामुळं पालकांना बसावं लागलं असेल, त्याबद्दल होय. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पालक सभा यापूर्वीही मी जाऊन आलो आहे आणि पालक सभेमध्ये मुलांच्या प्रगतीच्या विषयीचा आढावा घेतला जातो आणि एकूणच संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला जातो. शिवाय आपला पाल्य चांगला शिकतो आहे किंवा नाही, त्याची प्रगती होते आहे किंवा नाही, किंवा आणखीन आपल्याला काही हवं असेल, आपल्या समस्या असतील, आपले प्रश्न असतील, ते प्रश्न सर्वांच्या समोर मांडावेत आणि ते प्रश्न सुटावेत, ते प्रश्न मार्गी लागावेत आणि पाल्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात अशी एक पालकांची जुजबी इच्छा असते. शिवाय शाळेलाही पालक सभेतून काही गोष्टी अभिप्रेत असतात. संस्था आपापल्या पद्धतीनं त्या गोष्टी पालक सभेमध्ये पूर्ण करत असते. ती एक शासकीय गरज असते म्हणून पालक सभा असते, नियम असतो म्हणून पालक सभा असते. पण आजच्या या दिवशी पालक सभेचं आयोजन सरांनी केलं असेल, भलेही ते नियमाप्रमाणे केलं असेल, पण आजच्या पालक सभेची अत्यंत गरज आहे असं माझं मत आहे. कारण पुढच्या वर्षी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे. जवळपास 36 वर्षानंतर 36 वर्षानंतर शैक्षणिक धोरण या देशाचं शैक्षणिक धोरण बदलत आहे आणि ही खूप मोठी क्रांतिकारी घटना आहे. बऱ्याच पालकांना किंवा बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की शैक्षणिक धोरण त्याला फार सामान्यपणे घेतात, ते फार लाईटली घेतात, फारसा विचार केला जात नाही. ज्या शिक्षणामुळं देशाचं राष्ट्रीय चरित्र तयार होतं त्या शिक्षणाबद्दल या देशातील सामान्यातला सामान्य माणूस देखील गंभीरच असला पाहिजे, हे माझं मत आहे. भलेही तो शिकला नसेल, भलेही तो अनाडी असेल, पण शिक्षण व्यवस्थेत सातत्याने बदल हे झालेच पाहिजेत आणि ते बदल शिक्षण व्यवस्थेतून देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचले पाहिजेत.
जोपर्यंत शिक्षण बदलणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीचे बदल झालेले आहेत ते आमच्या सामान्य माणसाच्या लक्षात येणार नाहीत। जवळपास 1000 वर्षाच्या गुलामगिरीनंतर हा देश ज्यावेळी स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर थोड्याच काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घेण्यात आलं। जसं हवं आहे ज्या पद्धतीनं त्यावेळी जी काही साधनं उपलब्ध होती तेवढ्या अल्प साधनामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं ठरवण्यात आली। पुन्हा एकदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बदलण्यात आलं, पण काळाच्या ओघामध्ये अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बदलाची अत्यंत आवश्यकता होती। हे पालकांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे, कारण शिक्षण म्हणजे आजकालचं गणित फक्त मुलांना पास करणं म्हणजे त्याचं शिक्षण झालं असं पालकांना वाटतं। मग तो पास कसा झाला पाहिजे? सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना जर मी सांगितली, तो कसाही पास झाला पाहिजे। काही उदाहरणं माझ्याकडे अशी आहेत, परीक्षेच्या अगोदरच पालक मुख्याध्यापकाकडे येतात, नको तिथं सगळ्या पुढाऱ्यांना सांगून येतात आणि मुख्याध्यापकावर दबाव टाकतात की आमच्या मुलांना पास करण्यासाठी काय पण करा, पण आमच्या मुलाला पास करा। थोडं स्पष्ट बोलतो माफी मागून, पण माझा स्वभाव स्पष्टवादी आहे। इतरही वेजागोदरी पालक सभेमध्ये ही मतं मी मांडलेली आहेत। काही करा पण आमच्या मुलाला पास करा। खूप मोठी शैक्षणिक अडचण आहे ही। पालकांची मानसिकता, शाळेची गरज आणि मजबुरी, आणि मग मुलाला पास करावं लागतं, त्याला काही येतं किंवा त्याला काही येत नाही। आता ताईंनी उल्लेख केला की मुलांच्या तोंडातून सहजपणे अपशब्द जातात। सहजपणे जात नाहीत ताई, कुठे ना कुठे ती मुलं आपल्या घरातून त्या मुलांनी ते ऐकलेलं असतं, आपल्या वडिलाच्या तोंडातून ऐकलेलं असतं, आपल्या शेजाऱ्यांच्या तोंडातून ऐकलेलं असतं। समाजामध्ये सर्वत्र त्या गोष्टींचा उल्लेख सातत्याने केला जातो, आणि ज्या गोष्टी सातत्यानं आपल्या कानावरती पडतात, ज्याचं श्रवण होतं, त्या गोष्टी पुन्हा पुन्हा मुलांच्या मुखी येतात। ही काही नवीन गोष्ट नाही, पण याच्यापेक्षा देखील खूप काही गंभीर गोष्टी आहेत ज्या पालकांनी समजून घेतल्या पाहिजेत। आजकाल बदलत्या शैक्षणिक धोरणामध्ये एक नवीन गोष्ट आलेली आहे की मुलांना तंत्रस्नेही करा, त्यांना तंत्रज्ञान शिकवा। कदाचित आमच्या मागच्या पिढीने तेवढ्या गांभीर्यानं शिक्षण घेतलं नसेल, किंवा घेतलं असलं तरी फारसं ते शिकू शकले नसतील। कारणं अनेक आहेत, त्या कारणांचा उहापोह या ठिकाणी मी करणार नाही। पण आजच्या काळामध्ये शिक्षण घेत असताना आज शिक्षणाच्या खूप काही सुविधा सर्वांसमोर उपलब्ध आहेत, शाळा उपलब्ध आहेत। शाळेमध्ये गुणवत्ता वाढावी म्हणून खरं तर समाजाने आणि पालकांनी प्रयत्न करायचा असतो, पण शाळेची गुणवत्ता वाढते किंवा नाही यावर सातत्यानं पालक सभेने देखील लक्ष ठेवलं पाहिजे। ही पालक सभेची भूमिका असते, आणि तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया किंवा तशा पद्धतीचे रिझल्ट्स आपल्याला मिळत आहेत किंवा नाही याचाही अंतर्मुख होऊन आपण विचार करावा। एक खूप सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो। कोल्हापूरमधलं एक व्यक्तिमत्व, त्यांचं नाव मी नंतरनं सांगेन तुम्हाला। इस्रोमध्ये त्यांची निवड झाली, MSc केलं होतं त्यांनी भौतिकशास्त्रामधून, त्यानंतर रसायनशास्त्रामध्ये देखील अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली। 1956च्या दरम्यान महात्मा गांधींनी या देशामध्ये एक स्पर्धा घेतली होती। महात्मा गांधींबद्दल जय वगैरे आम्ही म्हणतो, पण महात्मा गांधींनी जे काम केलं आहे ते देखील माहीत पाहिजे। 1956च्या दरम्यान एक स्पर्धा घेतली होती, चरख्याची स्पर्धा घेतली होती, चरखा तयार करायचा। आणि त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये समाजातील अगदी पालक वर्गाने देखील हिरिरीने सहभाग घेतला होता। कोल्हापूरमधील एका महान व्यक्तीच्या घरातील त्या पालकांनी चरख्याच्या त्या स्पर्धामध्ये भाग घेतला होता, आणि त्यांनी चरखा बनवला। आपल्याला जसा येतो त्या पद्धतीने त्यांनी चरखा बनवला। पण तो चरखा बनवत असताना त्या मुलाने आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा, अशा पद्धतीनं जर चरखा तयार केला तर त्या चरख्यातून अनेक प्रकारचे धागे बाहेर पडतात, आणि तुम्ही असा चरखा घेऊन जावा आणि स्पर्धेमध्ये ठेवा। मुलगा वडिलांना सांगतोय, आणि त्या पद्धतीचा चरखा बनवला आणि तो स्पर्धेमध्ये ठेवला गेला। त्या चरख्याला स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाला नाही, पण त्या चरख्याची नोंद त्या स्पर्धेमध्ये घेण्यात आली,
महादेवभाई देसाई म्हणून एक व्यक्तिमत्व होतं जे परीक्षण करत होतं. त्यांनी त्याची नोंद घेतली आणि त्यानंतर मात्र त्या मुलाला बोलवण्यात आलं. त्यानंतर तो मुलगा पुढे शिकत गेला. घरातून खूप चांगलं वातावरण मिळालं. पालक आणि तो मुलगा, तो युवक यांच्या दोघातील एकवाक्यता आणि साम्यता मुलगा वडिलांना सांगतोय, वडील मुलांना सांगतात, ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. आणि दोघंही एका स्तरावरती येतात, एका स्पर्धेमध्ये भाग घेतात. वडील मुलाचं ऐकतात आणि त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करतात. ही गोष्ट अत्यंत सुंदर आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे, भारत देशाचे महान शास्त्रज्ञ, 2015ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं नाव आहे वसंत गोवारीकर. त्यानंतर त्यांचं इस्रोमध्ये सिलेक्शन झालं, त्यांची निवड झाली. आणि त्याची निवड झाल्यानंतर आता जे चांद्रयान पोचलेलं आहे याच्यावरती खूप अगोदर पूर्वी देखील विचार झाला होता. आणि अमेरिकेला देखील ते जाऊन आले होते. त्यांनी खूप उत्तम काम केलं. आणि हे उत्तम काम करत असताना त्यांना त्यांच्या घरातून जे काही बळ मिळालं, घरातून जो पाठिंबा मिळाला, त्या पाठिंब्याच्या बळावरती त्यांनी खूप सुंदर काम इस्रोमध्ये केलेलं आहे. त्यांची पहिली भेट झाली जहांगीर होमी भाभांशी. त्यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं. मग होमी जहांगीर बाबांनी त्यांचं पत्र वाचलं. होमी जहांगीर बाबांना त्यांना उत्तर द्यायचं होतं, पण उत्तर देण्यापूर्वीच होमी जहांगीर बाबांचं निधन झालं. त्यानंतर वसंत गोवारीकरांना काही उत्तर आलं नाही. पण त्यानंतर विक्रम साराभाई हे भारताचे शास्त्रज्ञ होते, ते इस्रोचे प्रमुख झाले. आणि त्यांनी मात्र वसंत गोवारीकरांच्या पत्राची दखल घेतली आणि त्यांना उत्तर पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही अमेरिकेतून भारतात या आणि भारतामध्ये संशोधनाचं कार्य हाती घ्या, कारण भारतामध्ये त्याची खूप गरज आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विक्रम साराभाईंना ज्यावेळी सुरुवातीला वसंत गोवारीकर भेटले होते, भेटल्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व पाहून गोवारीकर भारावून गेले होते. इतकं सुंदर व्यक्तिमत्व होतं. आणि त्या साराभाईंना पाहिल्यानंतर गोवारीकरांना वाटलं की हा तर भारताचा हिरो आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन गोवारीकर भारतामध्ये आले. पण गोवारीकरांच्या जीवनातील एक सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगतो. भारतामध्ये कोल्हापूरमध्ये राहणारा हा मुलगा 11 वर्षाचा, जेमतेम 11 वर्षाचा होता. आणि या मुलाने अमेरिकेतील हेनरी फोर्ड यांना पत्र लिहिलं होतं. हेनरी फोर्ड म्हणजे अमेरिकेतील फोर्ड कंपनीचे मालक, अतिशय मोठे होते, ते श्रीमंत होते, गर्भश्रीमंत होते. त्यांना पत्र लिहिलं होतं की भारतामध्ये मला मोटार सुरू करण्याचा कारखाना काढायचा आहे. 11 वर्षाचा मुलगा अमेरिकेतील हेनरी फोर्ड यांना पत्र लिहितो आहे. फार सुंदर गोष्ट आहे. वसंत गोवारीकरांच्या चरित्रामध्ये याचा उल्लेख आहे. हेनरी फोर्डला त्यांनी पत्र लिहिलं आणि यांना वाटलं की हेनरी फोर्डचं उत्तर येईल. पण माणसं जेवढी मोठी असतात ती माणसं तेवढीच दक्ष देखील असतात. काही दिवसानंतर हेनरी फोर्ड यांचं उत्तर आलं आणि त्यांनी फोर्ड कंपनीची माहिती पत्रकं त्या पत्रासोबत पाठवली. 11 वर्षाच्या मुलाच्या पत्राचं उत्तर अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध उद्योगपती देतोय. ही फार अभिनव गोष्ट आहे. ही गोष्ट याच्यासाठी अभिनव आहे, आमचा मुलगा रात्रंदिवस वडिलांना काहीतरी मागतोय आणि आमच्या वडिलांना आमच्या मुलाचं म्हणणं ऐकण्यासाठी वेळ नाही. काहीतरी मुलांनी काहीतरी मागितलं ना, आपल्या बोली भाषेमध्ये त्याला असं काही हसडतो आम्ही, त्या मुलांनी परत मागितलंच नाही पाहिजे. एक तर आम्हाला द्यायचं होत नाही म्हणून आम्हाला राग येतो, किंवा द्यायचं नाही म्हणून राग येतो, किंवा मुलगा कुणाचं तरी ऐकतोय म्हणून असा काल्पनिक संदर्भ लावून आम्ही त्या मुलाला रागवतो, आणि मुलगा मागायलाच का येतो, अशा पद्धतीची धारणा आमच्या मनामध्ये होते की आमचा मुलगा जर एखादी गोष्ट मागत असेल तर त्या मागण्याच्या पाठीमागची त्याची काही कल्पकता असू शकते का, असा विचार आमच्या पालकाच्या मनामध्ये का येत नाही, हा विषय आज देखील माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. हेनरी फोर्ड सारख्या उद्योगपतीला वेळ आहे एका 11 वर्षाच्या मुलाच्या पत्राचं उत्तर द्यायला. मोटार गाडीचा कारखाना काढणं गोवारीकरांना त्यांच्या आयुष्यामध्ये शक्य झालं नाही, पण वसंत गोवारीकर पुढे भारताच्या पंतप्रधानाचे राष्ट्रीय सचिव झाले आणि ही त्यांच्या आईची देखील इच्छा होती. एखादा मुलगा आपल्या गावामध्ये देखील असा असू शकतो, आपल्या घरामध्ये असू शकतो, याचा विचार पालकांनी केला पाहिजे. मुलांना अवश्य रागवा, पण जिथं गरज आहे तिथं रागवा. जिथं गरज नाही, जिथं आपला मुलगा कल्पक आहे, त्या मुलामध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची जिद्द आहे, त्या मुलामध्ये धाडस असेल आणि नसेल तर धाडस निर्माण करा, ते तुमचंच काम आहे.
लोकांना सांगू नका तुमच्या मुलामध्ये धाडस निर्माण करण्यासाठी. सगळं शाळेनेच केलं पाहिजे आणि आम्ही आमच्या घरामध्ये बसतो अशी पालकांची भूमिका असता कामा नये. म्हणून पालक सभेमध्ये पालकांनी हे समजून घ्यायचं आहे, आज शिक्षणाची सगळ्यात जास्त जबाबदारी ही पालक वर्गाची आणि समाजाची आहे. काळाच्या ओघामध्ये शिक्षण संस्थातून जे व्हायला पाहिजे होतं ते तेवढ्या पुरत्या प्रमाणात भारतामध्ये झालं नाही. हा तुमचा माझा आपल्यामध्ये असलेला दोष आहे. मी देखील पालक आहेत, मला देखील मुलं आहेत. मी स्वतःला वगळून बोलत नाही, कारण मीही तुमच्यातलाच आहे. मुलांना मोटिवेट केलं पाहिजे, मुलांना उत्साहित केलं पाहिजे. तो शिकत नसेल तर त्याला शिकण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. शिक्षण द्यायचं म्हणजे केवळ पुस्तकं वाचून घेतली, कुठेतरी ट्युशनला त्याला सोडून दिलं आणि काहीतरी परीक्षा पास झाला एवढा शिक्षणाचा अर्थ नाही. मुलाच्या सर्वांगीण विकासाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणजे नेमकं काय व्हायला हवं याचा विचार देखील आम्ही केला पाहिजे. मुलं ही खूप चिकित्सक असतात, मुलं ही खूप निरीक्षणवादी असतात. तुम्ही घरामध्ये कसं वागता, कसं बोलता, घरामध्ये काय चालतंय या सगळ्या गोष्टी ते अतिशय बारकाईनं पाहत असतात. मुलं कुणाचाही शिकत नाहीत, मुलं फक्त आईवडिलांचंच शिकतात. म्हणून मुलामध्ये काही चूक निर्माण झाली असेल तर ती चूक आईवडिलांची असते, त्या मुलाची नसते. म्हणून ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. त्या लहान बाळाला किंवा त्या मुलाला तयार करण्याचं काम तुमचं आणि माझं आहे आणि ते किती चांगल्या पद्धतीनं करता येईल याच्यावरती आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे आणि तशा पद्धतीचं वातावरण माझ्या घरामध्ये असलंच पाहिजे. माझ्या घराचं गोकुळ झालं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. महाभारतामध्ये गोकुळ एक गाव होतं आणि अतिशय आनंदी गाव होतं, अतिशय संपन्न गाव होतं, अतिशय प्रसन्न गाव होतं. आपल्याही घराचं गोकुळ व्हावं यासाठी घराने प्रयत्न करायचा असतो. घराचा अमृत परिवार झाला पाहिजे म्हणून घराने प्रयत्न करायचा असतो. आमच्या घराचा अमृत परिवार होतच नाही, आमच्या घराचं गोकुळ होतच नाही. त्याची कारणं अनेक आहेत. काळ बदलत गेला आणि बदलत्या काळाबरोबर एक वेळ माणसं गरीब होती पण ती मनानं खूप मोठी होती. एक वेळ माणसाकडे पैसा नव्हता पण त्याची माणुसकी हिमालयाच्या उंची इतकी होती. एक वेळ माणसाकडे पैसा नव्हता पण माणसं एकमेकाला बिलगून होती, माणसं एकमेकाला धरून होती. घरात अगदी कोणताही व्यक्ती असो त्या व्यक्तीला सांभाळणे, एखादा पाहुणा आला तर त्या पाहुण्याचा पाहुणचार करणे, इथंपर्यंतच्या सगळ्या गोष्टी गरिबीत देखील शेजारच्या घरात जाऊन उसणं मागून आणून का होईना, थोडंसं चिळवी मिळवीत दूध आणून त्याला चहा करून अर्धा कप का होईना चहा देण्याची प्रथा या भारतीय संस्कृतीमध्ये होती. हळूहळू आज ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. आमच्याकडे अनेक कारणं आहेत. पहिलं कारण आहे आमच्याकडे वेळ नाही. आमच्याकडे वेळ नाही. दोन गोष्टी बोलतो. आम्ही सगळ्यांनी शिक्षण घेतलं. आज सगळे माझ्या इथं समोर तर बसलेले सगळे उच्च शिक्षित देखील आहेत. वाईट वाटतं पण बोलून जातो. आम्ही सगळ्यांनी मिळून खूप मोठा एक अपराध केला, एक खूप मोठा गुन्हा केला आम्ही सगळ्यांनी मिळून आणि तो गुन्हा येणाऱ्या पिढीपर्यंत पोचवला. आणि आमचा सगळ्यात मोठा गुन्हा असेल आम्ही पैशाला देव करून टाकलं, माणसाची माती करून टाकली. आम्ही पैशाला देव केलं. घरात मोठा TV, दिवसभर मोबाईलवर खेळायला वेळ आहे, मुलाला वेळ नाही. हॉटेलात बसायला वेळ आहे, मुलाला वेळ नाही. नको ती व्यसनं करायला वेळ आहे, मुलांसाठी वेळ नाही. बाहेरच्या जगातले नको तितकं राजकारण करायला वेळ आहे, मुलांना वेळ नाही. शेजाऱ्या पाजाराशी गप्पा मारायला वेळ आहे पण त्या लेकरासाठी माझ्याकडे वेळ नाही. ज्या लेकराला मी जन्म दिला आहे, जे लेकरू या देशाचा पुढे नागरिक होणार आहे, कदाचित हेच लेकरू उद्या देशाचं पंतप्रधान देखील होईल, असा विचार आमच्या मनात काय येत नाही किंवा आमच्या मनाला शिवत नाही. हा विचार आम्ही का करत नाही? माझ्या मुलाला मला अशा पद्धतीनं घडवायचा असा संकल्प एखादा पालक का करत नाही? माझा मुलगा अशा पद्धतीनं झालाच पाहिजे हा विचार पालकांच्या मनामध्ये काय येत नाही? त्याचं कारण आहे की आम्ही नेहमी घरापासून बाहेर पळून जाण्याचा मार्ग शोधतो, घरामध्ये थांबण्याचा मार्ग शोधत नाही. हा आमच्यातला दोष आहे. हा दोषावरती आम्हाला विचार केला पाहिजे. बाबासाहेब पुरंदरेंची मला एक गोष्ट आठवते.
बाबासाहेब पुरंदरेंना एका पत्रकाराने विचारलं होतं की पुरंदरे साहेब, तुमच्या जडणघडणीमध्ये कोणाचा वाटा सगळ्यात मोठा? बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं, माझ्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा वाटा माझ्या वडिलांचा आहे. त्यानंतर त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांनी एक खंत व्यक्त केली. बाबासाहेब पुरंदरे खूप मोठे वक्ते होते आणि लेखकही होते. आणि ज्यावेळी त्यांची भाषणं झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे आणि त्यांना वडिलांची आठवण यायची आणि म्हणायचे, आजचं माझं भाषण ऐकण्यासाठी माझे वडील हवे होते. एखाद्या मुलाला हे वाटतं, मग एखाद्या मुलाला जर हे वाटत असेल तर एखाद्या बापाला देखील ते वाटलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. घराचं गोकुळ. श्रीकृष्ण आपल्या बाळगोपाळांना घेऊन लोणी चोरायचा. आमच्या महाभारतातली ही कथा आहे. म्हणून आम्ही श्रीकृष्णाला चोर म्हणायचं. पण महाभारताचा अभ्यास न करता श्रीकृष्णाला चोर म्हणणारे आम्ही सगळे. श्रीकृष्णाच्या लोणी चोरण्याचा उद्देश होता काहीतरी. तो आपल्या सगळ्या सवंगड्यांना, बाळ गोपाळांना एकत्र करायचा. त्याचं कारण हे होतं की त्यावेळी गोकुळवरती राक्षसांची आक्रमणं व्हायची. तशी आज भारतावरती अतिरेक्यांची आक्रमणं होतात. आणि त्या सगळ्या सवंगड्यांना एकत्र करून त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि गावामध्ये शांतता नांदावी, गावामधील त्या मुलांच्या मनामध्ये धाडस निर्माण व्हावं, त्या सगळ्यांना एकत्र करून सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करण्यासाठी कुणाच्या तरी घरामध्ये चोरीचा घाट घालायचा, लोणी चोरीचा घाट घालायचा. आणि तिथं लोणी चोरी करण्याच्या निमित्तानं गावातील सगळे विस्थापित झालेले लोक आरडाओरडा करून एकत्र यायचे आणि काही घडलं आहे का याचा अंदाज घ्यायचे आणि पुन्हा सगळेजण आपापल्या कामाला निघून जायचे. आमच्या भारतीय साहित्याचा वेगवेगळ्या अंगाने आम्हाला अभ्यास करायला हवा. जोपर्यंत आम्ही आमची प्राचीन ग्रंथ नीट वाचणार नाही, समजून घेणार नाही, त्यातले संदर्भ तुम्हाला लक्षात येणार नाहीत. आधुनिक संदर्भ मुलांना सांगता आले पाहिजेत. आपल्या घरात काही एखादी वस्तू तयार केली असेल, काही केलं असेल तर शेजाऱ्यांना द्या. शेजाऱ्याची वस्तू घरामध्ये आणा. आसपासच्या लोकांना उत्सवासाठी बोलवत राहा. उत्सवाला फक्त राजकारणासाठी उत्सव करू नका. सगळ्यांना जर नेता करायचा असेल, सगळ्यांना जर पंतप्रधान करायचं असेल तर देशाचं काय होईल? पण राजकारणाचा उद्देश बदलला. समाज हित हे राजकारणाचा उद्देश राहिलं नाही. म्हणून त्याचं खूप मोठं दुःख तुमच्या माझ्या उरावरती आज आहे आणि ते झेलावं लागणार आहे. कारण ही माणसं आपल्यातनंच गेलीत, बाहेरचे थोडीच आहेत ते. पण आपल्या मुलांना हे शिकवा, एकमेकाशी प्रेम करायला शिकवा, घरं जोडायला शिकवा, घरं तोडायला शिकवू नका. घरं जोडायला शिकवा. अमृत परिवार आम्हाला तयार करायला शिकवा त्या मुलांना. मी कधी मजेने उदाहरण देत असतो. पूर्वीच्या काळी म्हणजे एक 20, 25, 30 वर्षापूर्वी, बरे इथं काही आजोबा लोक असतील तर त्यांनाही माहीत आहे, आपल्या घरामध्ये एखादी म्हैस व्याली किंवा गाय व्याली तर अनसूट धरलं जायचं. आणि घरामध्ये माझी आजी ताक करायची, घुसळायची ताक. आज ताक घुसळणे बायकांना यूट्यूबला बघावं लागतंय. एवढी प्रगती आमची झालेली आहे. आमच्या प्राचीन व्यवस्थेबद्दल आम्हाला यूट्यूबवर बघावं लागतंय. माझी आजी तासन तास, काय क्षमता होती ती आजी, 60 वर्षाची, 65 वर्षाची, 70 वर्षाची, तासन तास ताक घुसळायची. काय ताकद असेल त्या आजीमध्ये. आम्ही आमच्या पूर्वजाकडून ही ताकद घेतली नाही. आम्ही आमच्या पूर्वजाकडून त्यांच्या मनाचा मोठेपणा घेतला नाही. वाईट वाटतंय. आणि मग ते ताक घुसळल्यानंतर, त्यातील लोणी काढल्यानंतर त्यातील ताक घरात खाण्याअगोदर काही तांब्या ताक भरले जायचे आणि शेजाऱ्यांच्या घरी ते ताक पोचवलं जायचं आणि आम्हाला सांगायचं की ह्यांच्या घरी देऊ नये बाळा, त्यांच्या घरी देऊ नये बाळा, ह्यांच्या घरी देऊ नये बाळा, असं सांगितलं जायचं. आणि मग आम्ही ते ताकाचा तांब्या घ्यायचा आणि वेगवेगळ्या घरामध्ये जायचं. कधी कधी आम्हालाही लहानपणी कंटाळा यायचा, लहान मला नको वाटतं, अरे काय ताक द्यायचं आहे, जावा तुम्ही, असं वाटायचं. पण मोठ्यापणी कळालं की आमच्या लहानपणी आमच्या घरातील मोठी माणसं शेजारी पाजारी ताक द्यायला का पाठवायची. ते ताक देण्याच्या निमित्तानं मला त्या शेजाऱ्याचं नाव माहीत व्हायचं, त्याचं आडनाव माहीत व्हायचं, त्याच्या शेजारच्या घरामध्ये काय चालतंय ते माहीत व्हायचं. शेजारची माणसं आपल्या कोण आहेत त्यांची ओळख व्हायची. ते मला ओळखायचे, मी त्यांना ओळखायचं. असं करत करत अख्ख्या गावाची ओळख व्हायची आणि अख्खा गाव मला ओळखायचा. एवढी मोठी ओळख मोबाईल नसताना असणारा फक्त भारत एकमेव जगातील देश होता. आता उलटं झालंय, मोबाईल आला आणि ओळखच विसरले सगळे.
एकाच घरामध्ये एकाच खोलीमध्ये बापाचं तोंड एकीकडं, आईचं तोंड एकीकडं, मुलाचं तोंड एकीकडं, पण तिघं मोबाईलवर. काय परिस्थिती आहे? मोबाईल खेळणारे आई बाबांनी मुलांना म्हणायचं, जा रे अभ्यास कर. बापाने हालायचं नाही, आईनं हालायचं नाही. संकल्प केल्यासारखं, शपथ घेतल्यासारखं. आता श्रावणातलं व्रतच सुरू केला. तुमच्या हातामध्ये मोबाईल आणि तुम्ही खेळत, तुमचा मुलगा ऐकेल का हो तुमचं? शक्य आहे काय? मुलं हे तुमचंच अनुकरण करणं. विचार करण्यासारखं आहे, अंतर्मुख होण्यासारखं आहे, चिंतन करण्यासारखं आहे. मग कसा अमृत परिवार होणार? मुलं ऐकत नाहीत, मुलं अपशब्द बोलतात. आणि आणखीन एक गोष्ट आहे, आई वडील कमी, पण आई मुलाला सारखं शाळेतून आले, अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, अभ्यास कर रे. चुकून जर मुलांनी तुमचं मार्कलिस्ट मागितलं तर? मागील तर दाखवा त्याला, पण त्याच्याशी बोला. बाळा तुझी काळजी वाटते रे, एवढं तरी म्हणा. एखादी गोष्ट सारखी सारखी अशा एखादा भूत महागा लागावा त्या पद्धतीनं लागल्यानंतर तो मुलगा अभ्यास करणार नाही. तो मुलगा अभ्यास केव्हा करेल? ज्यावेळी त्या मुलाला तुम्ही अभ्यासाचं महत्त्व पटवून द्याल. त्याला अभ्यासाचं महत्त्व पटवून देत असताना त्याला वेगवेगळी पुस्तकं दाखवा लहानपणापासून. लहानपणी मुलाच्या हातात खेळायला मोबाईल देण्याऐवजी एखादं पुस्तक खेळायला द्या. फाडू द्या ते पुस्तक, त्यांनी चिंध्या करू द्या पुस्तकाच्या, पण ते पुस्तक द्या मोबाईल देण्याऐवजी. बरेच जण सांगतात मोबाईल दिल्याशिवाय आमचं पोरगं जेवतच नाही हो. काय बोलण्याची पद्धत पालकांची. आम्ही एवढे दुर्बल आहोत, आमचं सामर्थ्य संपलंय का सगळं? आम्ही त्या लहान मुलांना पण घाबरतो का? कुणीकडनं तर का होईना मुलांनी खावं. मोबाईल खेळत असताना जे काही अन्न त्याच्या पोटामध्ये जाईल त्या अन्नातून त्याला ताकद तयार होईल का? आणि मोबाईलमध्ये तो काय बघतो ही अजून लांबची गोष्ट. आमच्या पूर्वजांनी सांगितलं की किमान जेवण करत असताना चांगली प्रार्थना म्हणा आणि प्रार्थनेतील चांगले विचार मनामध्ये घेऊन चांगल्या मनाने जेवण करा. सात्विक प्रवृत्ती तयार होईल, चित्तवृत्ती चांगल्या होतील. किमान या गोष्टी करायला शिका. आणि घरातील एक तरी जेवण एकत्रितपणे सर्वांनी मिळून घरातल्याने केलं पाहिजे. हे एकत्रित परिवार आहे. एक मनानं एक दिलानं केलं पाहिजे. तुम्ही आठवा तुमच्या घरामध्ये एकत्रित जेवण होतं का? एखाद्या घरात होत असेल, मी नाही म्हणणार नाही, अपवाद आहेत त्याला. आपला घरी आपला मुलगा शाळेतून घरी आला किंवा पालक घरी आले किंवा आपण सगळे रात्री घरी जमलो, कधीतरी आपल्या घरामध्ये स्वाध्याय होतो का हो एखादा? कधी मुलासोबत बसून आपण चिंतन करतो का? विचार करतो का? आपल्या मुलाला जवळ बसून मांडीवर घेऊन किंवा जवळ शेजारी बसून त्याच्या पाठीवरती हात टाकून त्याला विचारलं का, बाळा शाळेमध्ये काय काय शिकवलं रे? कोणते शिक्षक तुला काय म्हणाले? त्यांनी तुला कुठला विषय शिकवला? जर त्या विषयातील एखादी गोष्ट राहिली असेल तर त्या मुलाला त्या गोष्ट पुन्हा एकदा तुम्ही सांगता का? तो इतिहास त्या मुलाला सांगता का परत एकदा? जर तुम्हाला माहीत नसेल काही हरकत नाही, माहिती घेऊन दुसऱ्या दिवशी सांगा. पण आपल्या घरामध्ये स्वाध्याय होऊ द्या ना, आपल्या घरामध्ये चिंतन होऊ द्या ना. जसं मुलांना आपलं घर शिकवायचं आहे, एकत्र कुटुंब शिकवायचं आहे, घरात त्याला अभ्यास शिकवायचा आहे किंवा त्याच्यामध्ये एखादी जाणीव निर्माण करायची असते, त्यावेळी त्याला बाहेर समाजातील गोष्टी देखील सांगा की समाजामध्ये काय घडतंय, चांगलं काय आहे, वाईट काय आहे. त्या मुलाशी संवाद करा, मुलांशी बोला. हे खूप महत्त्वाचं आहे. पण पालक वर्ग मुलांशी बोलत नाही आणि ज्यावेळी बोलायचं असतंय, अरे तो रे कुठे गेलता, अशा पद्धतीच्या भाषेमध्ये मुलांशी बिलकुल बोलू नका. काही उपयोग नाही, ते काहीही उपयोग नाही. आणि तुमची तीच भाषा तुमच्या वृद्ध अवस्थेमध्ये तुमचा मुलगा बोलला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. हळूहळू घरातून म्हातारी माणसं बाहेर चालली. चांदोबाच्या गोष्टी सांगणारे आजी आजोबा आज घरामध्ये राहिले नाहीत. आजी आजोबांचं वावडं घरातल्या लोकांना, म्हाताऱ्या माणसांना बघितलं की घरामध्ये घृणा निर्माण होते. स्त्रियांनी देखील याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि खूप गरज आहे त्याची.
कारण एक दिवस आपण देखील वृद्ध होणार आहोत. कायमचा आपण तरुण नाही, तो अमरपट्टा आपल्या माथ्यावरती नाही. विचार करायचा आहे. सगळं उच्च शिक्षित लोकांच्या घरामध्ये डायव्हर्स आहेत. जास्त शिकलेल्या लोकांची घरं तुटलेली आहेत. कमी शिकलेल्या लोकांनी घरं टिकवून ठेवलेली आहेत. मग कोणतं शिक्षण आजपर्यंत आम्ही घेतलं आणि तुम्ही घेतलेलं शिक्षण तुमच्या मुलांना तुम्ही काय दिलं आहे? तुम्ही सांगा तुमच्या मुलांना तुम्ही काय दिलं आहे? मुलगा शाळेमध्ये येतो, शाळेमध्ये विषय शिकवले जातात, शाळेमध्ये देखील थोडीशी परिस्थिती अशी तशी झालेली आहे. गुणवत्तेच्या नावाखाली शाळेमध्ये देखील मुलांना पास करणं. 8वीपर्यंत तर पासच आहे मुलगा. काळजीच नाही ना कसली. काय शिकवायचं आहे मग? 8वीपर्यंत मुलाला पास केलं म्हणून शिकवायची गरजच नाही. 9वीला बघू, विचार करू त्याला काय येत आहे का नाही. सरकारची धोरण चुकली म्हणून एकाही पालकाने कधी कोर्टात जाऊन जनहित याचिका दाखल केली नाही. पेपरमध्ये लेख यायचे, आम्ही लेख वाचायचो. एखादा तर पालक म्हणेल की बाबा पास करू नका मुलांना, हे चुकीचं आहे. पास करा म्हणून भांडणारा पालक ज्यावेळी समाजात या शाळेच्या व्यवस्थेत येतो ना, समाजामध्ये हे दृश्य दिसायला लागतं. ते समाज फार लवकर नष्ट होतं, टिकत नाही तो समाज. एकाही पालकाने सांगितलं नाही. त्यावेळी ती सरकारची गरज होती, देशाची गरज होती म्हणून त्यावेळी पंतप्रधानांनी निर्णय घेऊन टाकला की सर्वांना सरसकट पास करा. वर्ल्ड बँकेचं कर्ज मिळत नाही ना. परंतु 8वीपर्यंत पास करण्याच्या धोरणामुळे या देशाचं काय नुकसान झालं आहे? माझ्या माहितीप्रमाणे कमी 20 वर्ष झालं असेल की सर 8वीपर्यंत पास करायची योजना आली. किमान 20 वर्ष तर झाले असतील. भारताच्या 20 पिढ्यांचं खूप आतोनात नुकसान करण्याचं पाप सर्वांनी मिळून एकत्रितपणे केलं. अशा वेळी खरं तर पालकांची जबाबदारी होती की मुलांना चांगलं चांगलं शिकवायची जबाबदारी होती. हा विचार आम्ही केला पाहिजे. आज आमच्यासमोर टीव्हीचं आव्हान आहे, आज आमच्यासमोर मोबाईलचं आव्हान आहे, आज आमच्यासमोर आमची घरं तुटत आहेत, ते खूप मोठं आव्हान आहे. माणसं एकमेकापासून दुरावत आहेत, ते आव्हान आमच्यासमोर आहे. शिक्षणातून नुसता परीक्षा पास करून त्या मुलाचं कोणतं कल्याण आम्ही केलं आहे याचा सर्वांनी मिळून अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आपला मुलगा जर दुसऱ्यांना मदत करत असेल तर समजायचं की आपला मुलगा खूप चांगला घडतोय. आपला मुलगा एखादी घरातील टोपलीतील ताजी भाकरी जर समोरच्याला देत असेल, एखाद्या भिक्षुकाला देत असेल, ओळखायचं की आपला मुलगा आपल्यापेक्षा चांगल्या विचाराचा आहे. कारण आम्ही शिळी भाकरी देतो, तो ताजी देतो आहे. पूर्वीच्या काळी घरादारामध्ये बसून जेवत असताना कुत्रा देखील आपल्या समोर आला तर कुत्र्याला देखील ताटातली भाकरी टाकण्याची पद्धत होती, हे मला अजून आठवत आहे. आज मात्र घरात आम्ही अन्न करायला देखील कंटाळा करतो. संध्याकाळी कोण जेवणार नाही म्हणल्यावर भाकरी करायचंच नाही असं आमचं ठरलेलं आहे. सारखं सारखं कोणी स्वयंपाक करायचा, हात दुखतात आमचे. म्हणून सकाळीच विचारून टाकायचं, संध्याकाळी जेवणार नाही ना तुम्ही आता? हां ठीक आहे, मग राहिलेलं थोडं विसरून तेच खाऊन टाकू. इतक्या हलक्या दर्जाचे विचार जर घरामध्ये उत्पन्न व्हायला लागले तर आम्ही विचार केला पाहिजे. घरामध्ये अन्न शिजलं पाहिजे. अन्न ही देवता आहे, ही भूमिका आहे, संस्कृतीची भूमिका आहे. अन्न देवतेचा अपमान करायचा आम्ही, मग तुमची मुलं तुमच्याकडून काय शिकणार? मुलांना शाळेतील शिक्षणासोबत हे सामाजिक शिक्षण दिलं पाहिजे. तुम्ही कुटुंब व्यवस्था टिकवण्याचं शिक्षण त्याला दिलं पाहिजे. आई वडिलांचा आदर करण्याचं शिक्षण त्याला दिलं पाहिजे. समाजातील वरिष्ठ लोकांचा आदर करण्याचं शिक्षण त्याला दिलं पाहिजे. समाजात घडणाऱ्या गोष्टीकडे बारकाईने पाहण्याची दृष्टी त्याला दिली पाहिजे. समाजात काही नवीन निर्माण करायचं असेल तर ते त्याला तुम्ही शिकवलं पाहिजे. त्याला निसर्ग शिकवला पाहिजे. झाडी झुडपं वेली यांच्यासोबत जगण्याचं शिक्षण त्याला दिलं पाहिजे. त्याला आपली शेती शिकवली पाहिजे. त्या शेतीमध्ये काय करता येतंय का? शेतीकडे जाणं म्हणजे तर आता तर अलीकडे लोक लाज वाटण्यासारखं का वागायला लागलेत. कष्ट करायची तयारी आजच्या पिढीची राहिली नाही, हा देखील अत्यंत दुर्भाग्यपूर्ण प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी, मग BA झाला, MA झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, उपयोग काय? जीवनामध्ये शांतता नाही, जीवनामध्ये प्रेम नाही, एकमेकाबद्दल आस्था नाही, कळवळा नाही. अशा पद्धतीचं कुटुंब, अशा पद्धतीची माणसं तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होत आहेत. शिक्षण व्यवस्था हीच आहे. आपण शिकवत आहोत, आपण सगळे आसपास आहोत. आणि तुम्हाला मला सगळ्यांना वाटते काय हो, परिस्थिती खूप बिघडायला लागली आहे. आम्हीच म्हणायचं, परत घाण करायचं आम्हीच, बिघडवायचं आम्हीच, आणि आम्हीच म्हणायचं काय पोरं हाताबाहेर गेले बघा, फार वाईट परिस्थिती आहे. आम्ही एक वेळ काय शिकत होतो, आज काय परिस्थिती होऊन बसले. काय शिकलात तुम्ही? विचार करायचा, काय शिकलो आपण?
मग जर आम्ही चांगलं शिकलो असेल मग आमची मुलं का बिघडली, मुलांची अशी अवस्था का झाली? विचार केला पाहिजे याच्यावरती. नुसतं आम्ही डिग्री घेऊन काय उपयोग आहे? म्हणून त्या मुलाच्या सर्वांगीण विकासाचा विषय हाताळणं खूप महत्त्वाचं आहे. आपला मुलगा नुसता शिक्षण नाही, त्याने माणूस बनलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी कधी कधी अब्राहम लिंकनच्या पत्राचा उल्लेख करत असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी आपल्या मास्तरांना पत्र लिहिलं होतं, मास्तर माझ्या मुलाला परीक्षा कसं पास व्हायचं हे काय तुम्ही शिकवू नका. मास्तर माझ्या मुलाला तुम्ही शाळेतील काही गोष्टी शिकवाल ते तर शिकवाल, पण माझ्या मुलाला हे शिकवा, एखाद्या झाडाकडे कसं बघितलं पाहिजे, एखाद्या पक्षाकडे कसं बघितलं पाहिजे, एखाद्या माणसाला कशी मदत केली पाहिजे, समाजात कसं वागलं पाहिजे. मास्तर माझ्या मुलाला माणूस करा, हो माझ्या मुलाला माणूस करा. कोण म्हणत आहे? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपल्या शिक्षकांना म्हणतो आहे. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. आणि दुर्भाग्याची गोष्ट आहे की आमचा पालकवर्ग गंभीर होत नाही आहे या विषयाला घेऊन. लहान मुलांची मनं ही अत्यंत संवेदनशील असतात, ती मुलं कोमल असतात. त्यांना व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. एखाद्या कार्यक्रमाची आखणी करत असताना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या मुलावरती संस्कार होईल अशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे. आणि एखादा कार्यक्रम झाल्यानंतर मुलांना बसवून विचारलं पाहिजे की मुलांनो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय शिकलात, कोणती गोष्ट शिकायला मिळाली, कोणता संस्कार तुमच्यावरती झाला, आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर घरी जाऊन हा प्रयोग तुम्ही केला का. ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी मिळून हाताळल्या पाहिजेत, एकत्रितपणे हाताळल्या पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. पण त्या हाताळल्या जात नाहीत. आम्ही टाळतो, आम्ही आळस करतो, काही अंगाला लावून घ्यायचं नाही असं आम्ही अप्रत्यक्षपणे ठरवून घेतलेलं असतं. आम्ही सहभाग नोंदवत नाही, आम्ही एकत्रितपणे काम करत नाही. एखादं उदाहरण सांगतो. समजा एखाद्या वेळेस एखाद्याच्या घरामध्ये भांडण झालं आणि त्याच अवस्थेत तुमचा मुलगा घरातून शाळेमध्ये आला. शाळेतील शिक्षकाला ते माहीत नसतं. तो मुलगा तसाच त्या रागाच्या भरामध्ये त्या शाळेमध्ये बसलेला असतो. शिक्षक शिकवत असतात. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या घरातून आलेला मुलगा, त्याच्या मनामध्ये तुमच्या घरातील भांडणाचं चित्र असेल तर तो शाळेमध्ये शिकेल का? तुम्ही सगळ्यांनी कोणीही सांगावं. आपल्या मुलाला आपल्या घरातून पाठवताना सकाळी अशा पद्धतीनं पाठवा की माझा एक ज्ञानी मुलगा ज्ञान घेण्यासाठी जात आहे, अत्यंत प्रसन्न मनाने त्या मुलाला शाळेत सोडायला शिका. खूप महत्त्वाचं आहे. मी मुलांना नेहमी सांगत असतो, पाठीचा कणा ताट करून मी शिक्षण घ्यायला बसलोय, स्वाभिमानानं ताट मानानं शिक्षण घ्या. वाकून शिक्षण घेऊ नका, घाबरून शिक्षण घेऊ नका, मान खाली घालून शिक्षण घेऊ नका. आणि जर समजा तुमच्या घरामध्ये भांडणं झाली तर येऊन शिक्षकांना भेटा, त्या शिक्षकाच्या कानावरती घाला की असं असं घरामध्ये घडलंय, मुलावरती याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. गुरुजी थोडंसं माझ्या मुलाला तुम्ही समजावून सांगा. आपण एकत्रितपणे येऊन त्या मुलाला समजून घेऊ आणि त्या मुलाच्या मनातून राग काढून टाकू. असं आम्ही बोललं पाहिजे. शाळेमध्ये येऊन शिक्षकांशी हा संवाद झाला पाहिजे. पण आम्ही शिक्षकांशी अशा विषयावर बोलत नाही. आपल्या घरामध्ये एखादी समस्या असेल तर मुख्याध्यापकांशी बोललं पाहिजे, शिक्षकांशी बोललं पाहिजे. एकत्रित येऊन याच्यावरती वेगळा विचार केला पाहिजे. समजा तुमच्या अशा पद्धतीच्या एखाद्या वागण्यातून एखादा मुलगा हिंसक झाला, एखादा मुलगा बिघडला तर खूप मोठं नुकसान आहे. लक्षात घ्या, हे खूप मोठं नुकसान आहे. एक एक मुलगा महत्त्वाचा आहे. एक एक मुलगा लक्षात घ्या. आणि मुलाचं खोटं खोटं कौतुक करू नका, चांगलं नाही ते. काही जरी झालं, मुलगा काय केला, आमचा मुलगा खूप हुशार आहे, हो खूपच हुशार आहे, सारखंच कौतुक करायचं. कौतुकाच्या वेळी अवश्य कौतुक करा, पण नसलेलं कौतुक करायला जाऊ नका. तो तुमचा आत्मघात आहे, तो कौतुक नाही. जर मुलांच्या उणीवा लक्षात आल्या तर वेळी सुधारता येतात, सुधारणा करता येतात. एकमेकाच्या सहकार्यानं सुधारणा. पालक सभा ही मुलांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असते, हे समजून घेतलं पाहिजे. मुलामध्ये भावनेचा बंध तयार करा. मुलाच्या हृदयाचा, विचाराचा विस्तार कसा होईल, त्याची बौद्धिक कुवत कशी वाढेल याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आमच्या मुलाच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना कशा निर्माण होतील याच्यावरती विचार केला पाहिजे. माझाही मुलगा इस्रोमध्ये जाऊ शकतो, माझ्याही मुलाच्या मनामध्ये कुठली तर चांगली कल्पना असू शकते, याच्यावरती विचार केला पाहिजे. एक खूप सुंदर गोष्ट माझ्या वाचण्यात आली आणि आता सध्या ते व्यक्तिमत्व कुठं आहे मी तुम्हाला सांगतो त्या कथेनंतर. रामदास जोगळेकर नावाचं एक व्यक्तिमत्व एकदा सहज, त्यांचा उद्देश नक्की होता, ते छत्तीसगडला गेले होते. छत्तीसगडला भिलाई म्हणून एक जागा आहे, त्या ठिकाणी रेल्वे यार्ड आहे आणि छत्तीसगडमध्ये कोळशाच्या खाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
आपण सहज जरी तिथं जाऊन जरी उभारलो तर कोळशाचा काळा थर अंगावरती जमतो, एवढ्या कोळशाच्या खाणी आहे. रामदास जोगळेकर आणि त्यांची मेव्हणी वनजा भावे हे दोघंही त्या भिलाईच्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर तिथं त्यांना एक शोध चालू होता त्यांचा. एक कोळशाची खाण होती आजूबाजूला आणि जवळच एक झोपडी होती, 10 बाय 10ची झोपडी. आणि त्या झोपडीच्या बाहेर एक मुलगा भांडी घासत होता. झोपडीच्या आतमध्ये त्या मुलाची लहान बहीण अभ्यास करत होती. आई जवळच स्टेशन होतं, कुठेतरी इडली विकायची आणि घर चालवायची. वडील तिथंच वॉचमॅन होते, सुरक्षारक्षक होते आणि ते आपल्या कामावरती गेले होते. रामदास जोगळेकर आले त्या झोपडीच्या जवळ आणि त्या मुलाला त्यांनी बाहेर पाहिलं, झोपडीच्या बाहेर बसलं म्हणून त्यांनी विचारणा केली. मला त्या मुलाजवळ आले, म्हणाले भरतकुमार भेटतील का? भरतकुमार भेटतील का? त्या मुलाने काही उत्तर दिलं नाही. तो भांडी घासत होता. सगळी भांडी घासली, सगळी भांडी उचलली, झोपडीमध्ये नेऊन ठेवली. आज जाऊन त्यांना हात धुतलं आणि हात धुतल्यानंतर बाहेर आला आणि समोरच्या जोगळेकरांकडे तोंड करून म्हणाला, मीच भरतकुमार आहे, बोला. सगळी भांडी घासून झाल्यानंतर हात धुवून बाहेर आला, मीच भरतकुमार आहे, बोला काय पाहिजे. त्या वर्षी त्याने 12वी फिजिक्समध्ये 99 गुण प्राप्त केले होतं. तेवढ्यानं समाधान नाही, फक्त मार्क मिळाले म्हणून समाधान नाही. म्हणून त्याने भरतकुमारला विचारलं, पुढं काय करणार आहेस? त्यानं स्पष्टपणे सांगितलं, मला IITला प्रवेश घ्यायचा आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत, माझी शिकण्याची कुवत नाही, त्यामुळे मी पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही. रामदास जोगळेकर म्हणाले, आम्ही तुझी शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण तू चांगलं शिकलं पाहिजे. पैसे देणाऱ्या माणसाने अट घातली होती, घातलीच पाहिजे. पैसा देतोय, पैशासोबत संस्कार देखील दिला पाहिजे आणि विचार देखील दिला पाहिजे. भरतकुमार म्हणाला, ठीक आहे, मी तयार आहे. तिथून त्याला धनबाद IITमध्ये ॲडमिशन घेतलं आणि सांगितलं, रामदासांनी सांगितलं की प्रत्येक सेमिस्टरला तुझा नंबर आलाच पाहिजे. त्याने प्रयत्न केला, पहिल्या सेमिस्टरला तुझा नंबर आला नाही. मग दुसऱ्या सेमिस्टरला रामदासने काय केलं, या सेमिस्टरला तुझा नंबर आला तर एवढी स्कॉलरशिप तुला. एक सेमिस्टर सोडून उरलेल्या 7 सेमिस्टरमध्ये हा भरतकुमार अव्वल होता, पहिल्या नंबरने आला होता. 2014ची गोष्ट आहे आणि 2019मध्ये त्याची IIT पूर्ण झाली आणि 2019ला त्याचा कॅम्पस इंटरव्ह्यू झाला आणि त्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. ते डायरेक्ट इस्रोमध्ये 2019ला त्यांनी काम सुरू केलं आणि 2019पासून काम सुरू नंतर 2023ला चांद्रयान मोहिमेमध्ये तो होता. TV वरती त्याचा फोटो देखील होता. एखादा हुशार कल्पक हिरा एखाद्या कोळशाच्या खाणीत मिळू शकतो, हे खूप महत्त्वाचं आहे. उद्याचं भारताचं भविष्य तुमच्या घरामध्ये असू शकतं आहे. त्या मुलाकडं खूप चांगल्या नजरेनं पाहा. तुम्ही मुलाला रागवू नका, हकलू नका. त्यांनी एखादी गोष्ट विचारली, एखादा प्रश्न विचारला तर मग तर बिलकुल रागवू नका. मुलं ज्यावेळी एखादा प्रश्न विचारतात पालकांना राग येतो, कारण आमच्याकडे तर काही हरकत नाही, लाजायचं काय कारण आहे, आज नाही बाळा, थोड्या वेळानं सांगतो, नंतर सांगतो, असं त्या मुलाला सांगा. हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा मी उल्लेख करतो आजकाल, कधीतरी मुलांना पुस्तकं दाखवायला नेत चला, कधीतरी मुलांना ग्रंथालय दाखवा, कधीतरी पुस्तकं खरेदी करायला घरातले सगळे मिळून एकत्रितपणे पुस्तक खरेदी करायला, जसं हॉटेलमध्ये एकत्रित जेवायला जातो तसं. रस्त्यावरती बर्थडे साजरे करायला 100 लोक गोळा करता, एखादं पुस्तक दाखवायला 100 लोक गोळा करा. एखादं पुस्तक विकायला घ्यायचं आहे म्हणून जसे दिवाळीतले कपडे विकत घ्यायला गेलो तसं पुस्तक विकत घ्यायला अगदी हौशेनं घेऊन जावं बरं मुलाला. त्या मुलाला पुस्तक खरेदी करण्यातली काय हौस असते ते शिकवा ना एकदा त्याला. आम्ही कधी हे आजपर्यंत केलं नाही, म्हणून एकही मुलगा आज पुस्तक वाचत नाही. लक्षात घ्या, माझा पहिला मुद्दा, तुम्ही वाचा म्हणावं लागतं. याचं कारण आहे कारण तुम्ही त्याला पुस्तकच दाखवलं नाही ना कधी. वर्गामध्ये पुस्तक जबरदस्तीने शिक्षक म्हणतो उघड रे पुस्तक, मग ते पोरगं नाही इला त्यानं घाबरून उगी कसं तरी असं बॅगेतनं उशिरा का होईना 15 मिनटं गुरुजीचे पुस्तक काढण्यातच गेले असतात. राहिले 20 मिनिट, 20 मिनिटामध्ये हे गाडवा लक्ष दे म्हणायला 20 मिनिटं, तास संपला. शिक्षकही राहिला, विद्यार्थी राहिला आणि पुस्तक काय बाहेर आलं नाही, पुस्तक आपल्या डोक्यात गेलं नाही आणि डोक्यातलं कधी पुस्तकात आलं नाही आणि ते पेपरमध्ये पण कधी आलं नाही. ही परिस्थिती. नागपंचमीला जाऊन नागाची पूजा केली, तसेच नवीन कपडे घालून पुस्तक घ्यायला जावा बरं कसं.
काय होत आहे मुलांना तो उत्सव दाखवतच नाही. आम्ही गड्ड्यावर जातो सगळ्यांना घेऊन, सोलापूरच्या गड्ड्यावरती. गावात पुस्तकाचं प्रदर्शन आयोजित करा, वेगवेगळी पुस्तकं मुलांना दाखवा. समजलं नाही तरी किमान मुलांना पुस्तक दाखवायला शिकावं. चांगले चरित्रात्मक पुस्तकं मुलांना शिकवा. चांगली चरित्र वाचली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत. समाजातील चांगल्या पुरुषांचं वर्णन मुलांपुढे केलं पाहिजे. एखाद्या मुलाला अनुभव प्रत्यक्ष, बाजारात जाताना मुलाला हाताला धरून सोबत न्या. आम्ही कुठे तर बाहेर जाताना मुलांना सोबत नेतच नाही, त्यामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही. भाजीपाला घेताना मुलांना भाजीपाला कसा घ्यायचा असतो हे शिकवा. तुम्ही एखादी भाजी विकत घेताना पैसे कसे कमी जास्त करता हा अनुभव मुलांना द्या. प्रत्यक्ष बाजार त्याला शिकवा, आर्थिक गणित शिकवा. पैसा कसा सांभाळायचा असतो, तो व्यवहारात कसा आणायचा असतो, त्या पैशाचं गणित त्या मुलांना वर्गातील गणित जेवढं समजणार नाही तेवढं गणित एका बाजारातून त्या मुलाला समजतं. किलोची मापं वर्गामध्ये शिकवायला खूप वेळ लागतो, पण बाजारात न्या, तो किलोची मापं लगेच शिकून जाईल तुमचा मुलगा. पालकांना देखील विनंती आहे, आपल्या गाडीवरती आपल्या मुलाला बसून मुलांसोबत आपली मैत्री मुलांसोबत करा. बाहेरचे 100 मित्र गोळा करण्याऐवजी मुलांशी मैत्री करा, मुलांना सोबत घेऊन फिरा. आता मुलांना सोबत घेऊन फिरायला मी सगळं अवघडच झालं की. आमच्या सगळ्या सवयी तंबाखू खाण्यापासून त्या उरलेल्या सगळ्या सवयी मुलापुढे येतात. काय करायचं? आम्हाला लपून छपून करायची सवय. मुलाला कळल्यावर कसं, मनामध्ये भीती तर लई असते. मी कसा का असेना, पण पोरगा मात्र अगदी साधू संत झाला पाहिजे. भावनाच मोठी आमची, विचारच मोठे. नुसतं विचाराने होत नाही, त्या मुलांपुढं काहीतरी त्याला सोबत गाडीवर घेऊन फिरा. एक दिवस मैत्री करून बघा, डोळ्यात अश्रू येतील. डोळ्यात अश्रू येतील. ज्या दिवशी तुमचा मुलगा, बाबा मला माहीत नव्हतं हो बाबा, तुम्ही मला दाखवलं, आज मला कळलं हा बाबा, ज्या दिवशी तो मुलगा म्हणेल आणि तुम्हाला मिठी मारेल ना, त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की प्रेम म्हणजे काय असतं आणि तो मुलगा म्हणजे काय असतो. मुलांना जन्म देणं आणि नुसता शिक्षणाच्या भरोश्यावर कुठेतरी शाळेमध्ये सोडणं आणि शिक्षण झालं म्हणणं हे चुकीचं आहे अत्यंत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही प्रामाणिकपणे केला पाहिजे. बोलतो म्हणून वाईट वाटून घेऊ नका. समाजातले सगळे अनुभव जर पाहिले, आज समाज अत्यंत भरकटलेल्या परिस्थितीत आहे आणि सगळे धोके तुमच्या माझ्या पायाजवळ आलेले आहेत. आज माणूस माणसाला ओळखायला तयार नाही. ही सगळी परिस्थिती कशामुळे निर्माण झाली? समाजातील मोठ्या माणसांचं महत्त्व मुलांना समजून सांगितलं पाहिजे, मुलांशी संवाद साधला पाहिजे. माता भगिनींना देखील विनंती आहे, आपल्या मुलाच्या तोंडात अपशब्द यायचे नसतील तर आपली देखील भाषा मधुर असायला हवी. त्या मुलाचं व्यक्तिमत्व जोपासलं पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे हे. म्हणून आपल्या मुखातील भाषा त्या मुलाला शिकवा, ते खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, अनेक उदाहरणं आहेत, एकापेक्षा एक आहेत. मुलांची जडणघडण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शिक्षकांना देखील विनंती आहे, एखादा मुलगा खूपच टार्गेटपणा करतोय, त्याला रागवण्याऐवजी त्याच्या पालकाशी बोलून सुसंवाद करून ती समस्या कशी सोडवता येईल हे खूप महत्त्वाचं आहे. असतात मुलं, स्वभाव असतो, मुलं बाहेर पाहत असतात, मुलं समाजातून शिकत असतात, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या मेंदूवरती आदळत असतात आणि त्यातूनच एखादं वर्तन तयार होत असतं. म्हणून लगेच आपण मुलगा असं केला म्हणून घाबरून जायचं नाही, त्याच्यावरती चांगलं उत्तर आपल्याला कसं शोधता येईल, एकत्रितपणे एखादं समस्या सोडवणारं मंच देखील आलं पाहिजे. आपल्या समस्या मोकळ्या मनाने बोला, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून महिला वर्गाला देखील माझी विनंती आहे, टी व्हीमध्ये येणारे सिरियल खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यावर परिणाम करून गेले. ज्यांनी सिरियल लिहिलं, सासू सुनेची भांडणं लावून कमीत कमी 40 वर्ष त्यांना पैसे कमवलं, पण आमच्या सासू सुना काय सुधारल्या नाहीत, त्या भांडतच राहिल्या. टी व्ही सिरियल काढणाऱ्याने मात्र पैसे खूप कमवले. काही नव्हतं, सगळ्या खोट्या गोष्टी तुमच्यासमोर दाखवल्या जातात आणि त्या खोट्या गोष्टी अतिशय आम्ही स्वप्न तेच बघतो, त्या खोट्या गोष्टी खऱ्या मानतो आम्ही. एखादं सिरियल बघायचं, एखादा चित्रपट बघायचा आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी काल्पनिक गोष्टी आम्ही सत्य म्हणायच्या. एखादी गोष्ट सत्य असेल, त्या गोष्टीचं निवारण झालं पाहिजे, त्याच्यावरती स्वाध्याय घरामध्ये घडला पाहिजे. टी व्ही पाहत असताना हे पण मुलांना शिकवलं पाहिजे, बातम्या अगोदर दिवसातून एकदा का होईना बातम्या त्यांना ऐकलंच पाहिजे. किमान मुलांसमोर बसून 1 तास वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे. मुलांना वर्तमानपत्र वाचायला शिकवा.
वर्तमानपत्राचं पहिलं पान मुलांना वाचायला आलं पाहिजे, वर्तमानपत्रातलं आतलं पान मुलाला वाचायला आलं पाहिजे, वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या पानावरच्या वेगवेगळ्या बातम्या मुलांना लिहायला लावा, त्याला डायरी करायला लावा, डायरीमध्ये नोंदी करायला लावा. वर्तमानपत्राचं पाठीमागचं पान खेळाचं पान असतं, ते मुलांना वाचायला शिकवा. अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही स्वतः मुलासोबत तास 2 तास बसून वर्तमानपत्र वाचा आणि त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या मुलांना समजून सांगा. म्हणजे मुलाची मनं भरकटणार नाहीत. 2 दिवसापूर्वी वर्तमानपत्रातली एक बातमी आली, अत्यंत वाईट वाटलं, विदारक दृश्य होतं, खूप वेदना झाल्या, पण कुणी कुणाशी बोलायचं हा प्रश्न आज देखील आमच्यासाठी शिल्लक आहे. एका मुलीने मुलं छेड काढतात म्हणून आत्महत्या करून घेतली. कुणी वाचली असेल बऱ्याच जणांनी ही बातमी. काय दृश्य आहे हे? लाज वाटावी, लाज असं दृश्य आहे. एखादी मुलगी कुणीतरी छेड काढतं म्हणून आत्महत्या करून घेते. अशा पद्धतीचा समाज आम्ही घडवणार आहे का? मग कोणतं शिक्षण आम्ही आमच्या लेकरांना देणार आहे? मग कोणतं शिक्षण आम्ही आमच्या लेकरांना देणार आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर कुठल्याही प्रश्नपत्रिकेत नाही आहे. IIT मध्ये नाही, JEE मध्ये नाही, डॉक्टर झाला तरी त्याच्यामध्ये उत्तर नाही आहे त्याचा. जगातला कुठलाही डॉक्टर याचं उत्तर देऊ शकणार नाही. त्या मुलांची तशी मानसिकता का झाली आणि त्या मुलीची तशी मानसिकता का झाली याचा विचार जर पालक सभेमध्ये झाला असता तर कदाचित तिनं आत्महत्या केली नसती. गंभीर गोष्ट आहे, चिंतन झालं पाहिजे. माझ्याही घरामध्ये मुली आहेत, तुमच्याही घरामध्ये मुली आहेत. आमच्या मुलींनी शिकायला जायचं का कोणीतरी छेडछाड करतं म्हणून घाबरून आत्महत्या करायची? ह्या प्रश्नांची उकल समाजाने केली पाहिजे. शाळेत देखील अशा प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे वर्गावर्गामध्ये. खूप महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत अशा प्रश्नांची चर्चा तुम्ही आम्ही करणार नाही, मुलगा पास होईल पण एकही जीवनातील समस्या तो सोडवू शकणार नाही. तो दुर्बल घडेल, अत्यंत दुर्बल मुलगा आमच्या घरामध्ये घडेल. मुलांनी फक्त पैसे आणून द्यावेत, मुलांनी फक्त मार्क घ्यावेत असली फार छोटी अपेक्षा मनामध्ये बाळगू नका. मुलांनी समाजाच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, कुटुंबाच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, त्याच्या जीवनाच्या समस्या त्या मुलाला सोडवता आल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा विचार पालकांनी आणि शिक्षकांनी केला पाहिजे. तेवढा सक्षम विद्यार्थी आम्हाला घडवता आला पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत मुलांना अशा पद्धतीचं शिक्षण आणि अशा पद्धतीचे संस्कार आम्ही देणार नाही, तो मुलगा घडणार कसा हा प्रश्न आहे. विचार केला पाहिजे याच्यावरती अंतर्मुख होऊन. फार महत्त्वाच्या या गोष्टी अत्यंत. म्हणून वर्तमानपत्रातल्या बातम्या मुलांना समजून सांगायला, वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचायचं आणि रिकामं कट्ट्यावर जाऊन नाही त्या गोष्टीची टिंगल-टवाळी करत बसायची. हा आमच्या समाजाचा स्वभाव झालेला आहे. टिंगल-टवाळीचा स्वभाव हा चांगला नसतो. तुमची मुलं त्यातून काय शिकणार आहेत? शिक्षण हे खरं शिक्षण हे आहे की मुलांना गंभीर व्हायला शिकवा, मुलांना समाज वाचायला शिकवा, घर वाचायला शिकवा, माणसं वाचायला शिकवा. हे महत्त्वाचं आहे. म्हणून पालक सभेच्या माध्यमातून मुलांसमोर असे प्रश्न ठेवा, चिंतन करायला लावा, त्यांना वेगवेगळे प्रश्न देत चला. नाहीतर नुसता एवढे मार्क घेतला, तेवढे मार्क घेतला, कमी मार्क पडले म्हणून मुलांना रागवू नका. मुलांना फक्त मार्क देणारं मशीन म्हणून मुलाकडे बघू नका. त्या मुलाकडे तो एक जिवंत हाडामांसाचा गोळा आहे, त्याला चांगल्या पद्धतीनं घडवायचा आहे. अशा पद्धतीनं आम्हाला बघितलं पाहिजे. त्या मुलाला दानत शिकवा, विचार करायची पद्धत, चिंतन शिकवा. जर आपल्याला जमलं नाही तर चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात घेऊन जावा. सान्निध्य, संपर्क यांचा संस्कार देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून पालक सभेच्या निमित्तानं मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक विषय आपल्यासमोर मांडावा या भूमिकेतून मी आलो होतो. अनेक विषय आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही बोलत जरी राहिलो, फक्त ऐकायचं म्हणून ऐकू नका. याच्यावरती घरी जाऊन प्रामाणिकपणे चिंतन करून पहा. समाजाचं येणारं चित्र हे किती भयानक असेल याची कल्पना देखील तुम्ही करू शकणार नाही. वेळ आल्यानंतर तुम्ही काहीही वाचवू शकणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आजचा मुलगा आजच वाचवा, हे खूप महत्त्वाचं आहे. जसं पर्यावरण वाचवायची गरज आहे, तशी तुमची मुलं आणि तुमचं कुटुंब वाचवायची अत्यंत गरज आहे. हे लक्षात घ्या. आणि हे कुठून? पालक, शिक्षक या सर्वांनी एकत्रित येऊन कधीतरी महिन्यातून एकदा का होईना काही समस्या घेऊन, जशी आज तुम्ही या ठिकाणी चिठ्ठी दिली तशा पद्धतीचे काही विचार एखाद्या कागदावरती लिहून अंतर्मुख होऊन स्वाध्याय करा एकत्रितपणे. अशा पद्धतीचा एक मंच झाला पाहिजे. एक चिठ्ठी आली या ठिकाणी, त्यातला विषय मी वाचला. काही सुविधेचा अभाव आहे, तो मुख्याध्यापकांच्या अखत्यारीतला विषय आहे, म्हणून मी त्याच्यावरती फारसं बोलणार नाही. स्वतः मुख्याध्यापक त्याच्यावरती बोलतील. पण मूळ समस्या जी आहे त्या मुलाला माणूस म्हणून जगू द्या, हे खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आज तुम्ही एखादी गोष्ट सोडून द्याल, पण तुमचा भविष्यकाळ तुमच्यासमोर फार भयानक पद्धतीनं समोर येईल.
शहरातल्या समस्या खूप वेगळ्या आहेत, मोठ्या शहरातल्या त्याच्याहून वेगळ्या आहेत. मुलं सहजपणे व्यसनाच्या आहारी जात आहेत. गेल्या वर्षी वर्तमानपत्रात एक बातमी छापली होती, सांगायची इच्छा नाही पण सांगून जातो शेवटची गोष्ट म्हणून. सिगरेट ओढण्याचं प्रमाण रिपोर्ट आहे आरोग्य खात्यामध्ये, सगळ्यात जास्त मुलींचं आहे, मुलांचं नाही. ऐकल्यानंतर शहारे आले ते अंगावरती, विश्वास बसला नाही, अंधारे आले डोळ्यापुढे. आत्तापर्यंत आम्ही म्हणत होतो की फक्त पुरुषच व्यसन काय करतो. देशाच्या आरोग्य खात्यातील रिपोर्ट वाचल्यानंतर अक्षरशः पायाखालची जमीन सरकली. अरे बापरे, काय परिस्थिती आहे. सगळ्यात जास्त सिगारेटी ओढण्याचं प्रमाण, खरेदी करण्याचं प्रमाण हे मुलींचं आहे. मेट्रो सिटी आणि मोठ्या शहरात शिकायला पाठवणाऱ्या पालकांनी विचार केला पाहिजे की मुलं इथून तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीचं शिक्षण मुलं घेत असतील, काय करत असतील. मग तुम्ही म्हणणार आम्ही काही मुलांना शिकवलं होतं का? तुम्ही शिकवलं नाही, पण वेळोवेळी तुम्ही त्याला विचार दिले नाहीत. तुम्ही वेळोवेळी वर्तमानपत्रातल्या बातम्या त्याला सांगितल्या नाहीत. वेळोवेळी घडणाऱ्या गुन्ह्यांची नोंद त्याला कधी विश्लेषण करून सांगितलं नाही. चूक काय आणि बरोबर काय त्या मुलांशी बसून बोलला नाहीत तुम्ही. जेवण करताना कधी त्या मुलाशी स्वाध्याय केला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटची सांगतो आणि थांबतो, बराच वेळ झालेला आहे. ग्रामीण भाग आहे, कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात असेल, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कष्ट करतो, पण बरेच काही घरामध्ये पण राहत असतील. सांगण्याचा उद्देश हा आहे, मुलांना व्यायाम करायला शिकवा. मुलांना व्यायाम करायला शिकवा. शिकवा म्हणजे त्याला जाऊन आपण उभं राहायचं, काय रे पळ, असला व्यायाम नाही. मुलांसोबत तुम्ही करा अगोदर. त्याला पाहू द्या, माझा बाबा व्यायाम करतो, माझी आई व्यायाम करतो. महिला तर व्यायाम करतच नाही. मुलांसोबत सूर्यनमस्कार घाला. आमच्या भारतीय महिलांना काय होते मला माहीत नाही, काल असतात माहीत नाही. फॉरेनमध्ये बघा, ते पहिली लाईफस्टाईल, पहिली घटना, उठल्या उठल्या अगोदर व्यायाम. शरीर महत्त्वाचं आहे हो. कोरोनामध्ये अनुभव घेतला ना सगळ्यांनी. गाळण उडाली होती कोरोनामध्ये, घरात दबकून बसलो होतो आम्ही घाबरून, मला काय होतं आहे का म्हणून. खाली जमीन कळत नव्हती, वर आकाश कळत नव्हतं. अशी परिस्थिती, भीती वाटली होती ना. मुलांना संध्याकाळी ग्राउंडवरती फिरायला न्या. टी व्ही बघत बसण्यापेक्षा बाहेर त्याला आणा मैदानावरती, त्यासोबत एक तासभर फिरा, खेळा. सूर्यनमस्कार घाला त्या मुलासोबत, पालकांनी घाला. मुलासोबत सूर्यनमस्कार घालून बघा, तुम्हाला कळेल की व्यायाम कसा असतो. शरीर चांगलं असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे, बलवान असलं पाहिजे. आपल्या मुलाचं शरीर बलवान करा. त्याला शिकवून बारीक करू नका, उंदरा मांजरा एवढं करून ठेवू नका त्याला. त्याचं शरीर चांगलं असलं पाहिजे. चांगल्या शरीरामध्ये चांगला मेंदू राहतो. शरीर दुर्बल झालं, मेंदू देखील दुर्बल होतो. अशा दुर्बल मेंदूमध्ये कधी चांगले विचार येत नाहीत. हा देखील विचार समजून घेतला पाहिजे. म्हणून मुलांसोबत व्यायाम करण्याची सवय स्वतःला देखील लावून घ्या. महिला वर्गाने आणि पुरुष वर्गाने थोडं का होईना त्याला चाला, सोबत फिरा, त्याच्यासोबत थोडा व्यायाम करा. मुलाला आरोग्याचं महत्त्व समजून सांगा आणि मुलाला सात्विक जेवण करायला शिकवा. घरातल्या जेवणाचं मूल्य कमी होत आहे. घरातल्या अन्नाची व्यवस्था हळूहळू कमी होत आहे. घरातलं अन्न सात्विक अन्न आहे, हे मुलांना त्याचं महत्त्व पटवून द्या. हे खूप महत्त्वाचं आहे. पिझ्झा, बर्गर, पावभाजी, वडापाव खाऊन आजची मुलं ही अगदी शक्तिहीन झालेली आहेत, दुर्बल घडलेली आहेत. आणि मुलांनी मागितलं की आम्ही देखील उड्या मारत, मुलाच्या अगोदर आम्हालाच खायचं असतं. मुलाचं नाव पुढं करायचं आणि नवऱ्याला हळूच म्हणायचं, अहो मुलगा ते मागतोय तर आणता का तुम्ही. कधीतरी ठीक आहे, तो काय भाग हो असतो, सगळ्यांच्या घरामध्ये असतो. पण मुलांना आरोग्याचं महत्त्व, घरातील अन्नाचं महत्त्व, कुटुंबाचं महत्त्व, हे खरं शिक्षण आहे. शेतामध्ये काम कसं करावं, शेताचं महत्त्व, शेती देखील उद्योग आहे. शेतीला सगळ्यात जास्त सन्मान दिला गेला पाहिजे, हे मुलांना शिकवा. आमच्या मुलांना शेतीच्या पाया पडायला शिकवा, शेताच्या मातीच्या पाया पडायला शिकवा. हे सगळं आम्ही शिकवलं पाहिजे. आम्ही आमच्या मुलांना शेतीपासून लांब घेऊन जायचं, काय नाही हो शेतीमध्ये काय राहिलं नाही, इतकं निराशावादानं बोलायचं ना, त्या मुलांना शेताकडे बघितलंच नाही पाहिजे. फॉरेनची लोक येऊन ज्या दिवशी तुमच्या शेती खरेदी करतील ना, आणि मग तुम्हाला कळेल शेतीचं महत्त्व काय आहे. आम्ही आमची मुलं आमच्या घरादारापासून तोडायची सगळी, काय नाही हो शेतीत काय पोरग फार
विदर्भात मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करतात आणि त्याची चर्चा आमच्या इथं चाललेली असते. राजकारणी लोक चर्चा करतात, राजकारणासाठी हे ठीक आहे, पण त्या मुलांपुढे हे सांगायचं का शेती केली की आत्महत्या करावी लागते म्हणून? तंत्रज्ञान आलेलं आहे, प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे, नवीन तंत्रज्ञान यायला लागलं आहे, नवीन गोष्टी यायला लागल्यात, बऱ्याच गोष्टी त्याच्या पाठीमागे आणखीन भरपूर राजकारण आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण झालं पाहिजे. मुलांना कम्प्युटर शिकवा, मुलांना चांगलं तंत्रज्ञान हाताळायला शिकवा, वेगवेगळे कोर्सेस शिकवा. आपल्या घरामध्ये आपल्याला येत नसेल तर त्याला सोबत घेऊन जावा, हे खूप महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये चर्चा करा, शाळेमध्ये देखील तंत्रज्ञान शिकवता येतं का नाही याच्यावरती विचार करा. बाहेर बाजारामध्ये कोणतं तंत्रज्ञान हवं आहे, कोणत्या तंत्रज्ञानाला रोजगार जास्त मिळतो, वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळी पदं असतात, त्या पदावरती कशा पद्धतीचं प्रशिक्षण लागतं, हे सगळं मुलांशी चर्चा करा, शिक्षकांशी चर्चा करा, मुख्याध्यापकांशी चर्चा करा आणि मग त्यातून आपल्या मुलाचा एक चांगला आकार तयार होईल. त्या मुलाला देखील कळायला लागेल, तो मुलगा देखील शिकायला लागेल, हळूहळू त्याच्यामध्ये गोडी निर्माण करा. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मुलांमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व, एक आरोग्यदायी व्यक्तिमत्व, एक संपन्न व्यक्तिमत्व, एक चांगला नागरिक, एक चांगला माणूस, ह्या सगळ्या भूमिकेतून पाहायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलाकडे पाहत असताना मुलगा तुमचा आहे पण या देशाची संपत्ती आहे, या वाक्याशी प्रामाणिक राहून त्या दृष्टीतून त्याच्याकडे पाहायला शिका. मगच ह्या सगळ्या भावना तुमच्या आतमध्ये निर्माण होतील. नाहीतर कोरड्या भावना निर्माण झाल्या, मुलाचीही प्रगती होणार नाही, आमचीही नाही, समाजाची नाही. आणखीन 100 वर्ष जरी गेली तर अशा पद्धतीच्या फक्त तक्रारी आणि समस्या आमच्या समोर येत राहतील. आपल्या सर्वांना ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्यात, चर्चा करावी, संवाद व्हावा म्हणून मला आमंत्रित केलं. दळवी सरांनी आमंत्रित केलं होतं. आज उद्या करत आमचा महिनाभर गेला. आपण सर्वजण थांबलात, शांततेनं ऐकलात. पण हा विचार भाषण म्हणून मी सांगायला आलो नाही, संवाद म्हणून. ही समस्या माझ्यासमोरही आहे, मला देखील याचं उत्तर शोधावं लागतं आहे. अंतर्मुख होऊन घरी गेल्यानंतर कुठंतरी याच्यावरती नक्कीच विचार व्हायला हवा. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घराला अमृत परिवार करा. तुमच्या सगळ्यांची कुटुंब सुखी, संपन्न आणि अमृत परिवार व्हावीत अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद पाटील सर. खूपच तळमळीनं आपण आपले विचार मांडले आणि तितक्याच तन्मयतेनं सर्व पालकांनी ते ऐकले. सर्व पालकांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. यानंतर सन्माननीय मुख्याध्यापक सुधीर गायकवाड सर यांना मी विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. ह्या वर्षामधला हा पहिला पालक शिक्षक मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक सन्माननीय शिवानंद पाटील सर, त्यांच्यासोबत आलेले पवार सर, आमच्या संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका तथा आमच्या शालेय समितीचे चेअरमन आदरणीय भावी, रसालीच्या परिवेशिका सौ गायकवाड मॅडम, चेंबर ऑफ कॉमर्सचे तालुका अध्यक्ष नाना डोके, ॲडव्होकेट अमोल देशपांडे, पालक मेळाव्यासाठी तुम्ही सर्व पालक, माझ्या प्राचार्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आज या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. वास्तविक पाहता 5वी ते 10वीपर्यंत हा जो काय पट तो साधारणपणे 1,500च्या आसपास आहे. आणि तरीसुद्धा फक्त 30-35% उपस्थिती या ठिकाणी पालकांची आहे. आता पालक काय नाहीत किंवा कोणत्या कारणामुळे नाहीत हे काय समजायला मार्ग नाही. मला असं वाटतं की बाबा आपण गेल्या वर्षीसुद्धा नगरच्या एका चांगल्या व्याख्याताला बोललो होतं किंवा ते मानसोपचार तज्ज्ञ होते. तरीसुद्धा पाऊस पडत असतानासुद्धा पालकांची उपस्थिती जास्त प्रमाणामध्ये होती. पण आज पाऊस नाही, 1 महिना हा कार्यक्रम आपण पुढे ढकललेला आहे, तरीसुद्धा पालक आलेले नाहीत. अशा कार्यक्रमाला पालक येत नाहीत. मात्र पालक कधी येतात, वर्गामध्ये भांडणं झाली, काय तर कुरबुर झाली किंवा काय झालं तर पालक आक्रमकपणे वर्ग शिक्षकाला, त्या सुपरवायझरला किंवा मुख्याध्यापकाला भांडायला येतात. पण एखादा असा चांगला कार्यक्रम असतो किंवा त्या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांचं त्याचप्रमाणे पालकांचं काहीतरी चांगलं उद्बोधन होतं.
आता सरांनी खूप छान विचार मांडले किंवा अशा पालकांना बोलून आमच्या शिक्षकाचं 50% काम कमी होतं किंवा असा एखादा वक्ता आणून त्या वक्त्याच्या माध्यमातून पालकांचं जर चांगल्या प्रकारे उद्बोधन केलं तर हमखास त्या विद्यार्थ्यामध्ये किंवा त्या पालकामध्ये फरक पडतो. हा त्याचा पाठीमागचा उद्देश असतो आणि म्हणून दरवर्षी प्रशालेमध्ये हा पालक शिक्षक मेळावा घेतला जातो. त्याचं वैशिष्ट्य काय किंवा त्याचं गुणधर्म काय ह्याचा कधी आम्ही पालकांनी विचार केलेला नाही. आता शाळा 15 जूनला चालू झाली. 15 जून, 15 जुलै, 15 ऑगस्ट 2 महिने झाली शाळा चालू होऊन. 10वीची आमची एक सराव परीक्षा झाली, काल एक घटक चाचणी परीक्षा झाली. 10वीचे बरेच पालक आहेत. आम्ही त्या विद्यार्थ्यांना प्रगतीपत्रकं दिली 10वीचे पालक असतील तर जरा बघा किंवा बऱ्याच प्रगतीपत्रकं माझ्याकडे सही येतात. परत सही करत असताना त्या प्रगतीपत्रकावर त्या विद्यार्थ्याच्या पालकाची किंवा आईची किंवा वडिलांची सही नसते आणि मग तो कोणी जर डुप्लिकेट सही करतो आणि तो वर्ग शिक्षकाला देतो. मग असं का होतं किंवा विद्यार्थी आपलं प्रगतीपत्रक त्या आपल्या आईबाबांना का दाखवत नाहीत. आम्ही दर महिन्याला परीक्षा घेतो, तुम्ही परीक्षा फी आम्हाला देता. मग निकाल लागल्यानंतर किंवा रिझल्ट तयार झाल्यानंतर पालकांनी विचारायला पाहिजे की बा प्रगतीपत्रक दिले नाही का किंवा किती मार्क पडले. विशेषतः 10वीच्या पालकांसाठी सांगतो की बा कमीत कमी महिन्यातून कमीत कमी पालकांनी एकदा संबंधित विषय शिक्षकांना भेटायला पाहिजे किंवा त्याची चर्चा करायला पाहिजे. स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये असेल, 5वी 8वी स्कॉलरशिप असेल किंवा NMMS ज्याचे पालक 8वीला आहेत त्यांची अजूनसुद्धा वेळ गेली नाही की बा आजच ही परीक्षा जे फॉर्म भरण्याची मुदत वाढलेली आहे. महिन्याला वर्षाला 1,000 रुपये मिळतात. 12 महिन्याचे 12,000 झाले. 9वीपासून 12वीपर्यंतची स्कॉलरशिप परीक्षा असते. 48,000 रुपये त्या विद्यार्थ्याला 4 वर्षामध्ये मिळतात. पण ही जी काय परीक्षा ती सोपी आहे. 5वी 8वी स्कॉलरशिपपेक्षाही ही NMS परीक्षा सोपी आहे. परंतु आमचा पालक ह्या परीक्षेकडे कशामुळे दुर्लक्ष करतो हे अजून मला म्हणजे समजलेलं नाही. आम्ही एवढ्या स्पर्धा परीक्षा घेतो, NMS असेल, स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियाड असेल वगैरे वगैरे. गेल्या शनिवारी 11 सुमारास आम्ही एक चांगला योग आला की बा आपल्याच मोहोळमधले डॉक्टर विनय शहा समृद्ध हॉस्पिटल आहे किंवा त्यांचा विद्यार्थी पूर्ण जगामध्ये पहिला आला. संपूर्ण जगातल्या जेवढे काय देश होते त्या देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्या ऑलिम्पियाड परीक्षेसाठी. सुमारे 50,000 विद्यार्थी संपूर्ण देशामधून त्या परीक्षेमध्ये समाविष्ट झाले होते आणि त्या 50,000 विद्यार्थ्यांमध्ये तो पहिला आला. ही मोहोळ शहराच्या दृष्टीनं, मोहोळ तालुक्याच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. त्याचे गमक सांगतो किंवा त्याच्या आईने किंवा डॉक्टरने सांगितलं किंवा तो कसा पहिला आला. पहिली परीक्षा ज्यावेळेस होती त्यावेळेस तो 2 तास अभ्यास करायचा. दुसरी परीक्षा चालू झाली त्यावेळेस तो दररोज 3 तास अभ्यास करू लागला आणि ज्यावेळेस त्याची काय अंतिम परीक्षा होती तो दररोज 4 तास अभ्यास करू लागला. मग हा 4 तास अभ्यास करत असताना एकटा नाही करायचा किंवा त्याच्यासोबत त्याचे आईवडील असायचे. अर्थात ही अभ्यास करत असताना त्याचे आईवडील काय त्याचा अभ्यास करू लागत नव्हते, पण तो अभ्यास करीत असताना त्याचे आईवडील त्याच्या अवतीभोवती फक्त बसायचे म्हणजे काय ते पुस्तक वाचत बसायचे. त्यांचा जर पूर्ण TV त्यांचा बंद आहे, आज मितीलासुद्धा बंद आहे आणि गेल्या शनिवारी त्याचा सत्कार केला. म्हणजे पूर्ण जगाभरामध्ये जेवढे देश आहेत त्या जगाभरामधले जेवढे जे 50,000 ते 1,000 विद्यार्थी होते त्या 50,000 विद्यार्थीमध्ये तो पहिला आला. सांगायचं तात्पर्य की बा त्याचे आई वडील त्याच्यासाठी वेळ देतात. त्यांच्या घरामध्ये TV बंद आहे, सगळं बंद आहे. मग 4 तास विद्यार्थी तो मुलगा अभ्यास करत असताना ह्या वडिलांनी पुस्तक वाचायची किंवा अवांतर काम करायचं. मग मला असं म्हणायचं की बा त्यांनी 4 तास दिले असतील किंवा त्यांचे डॉक्टर आहेत, वडील डॉक्टर आहेत, त्याची आई डॉक्टर आहेत, ते हुशार असतील वगैरे वगैरे असं मला बिलकुल मानायचं नाही. आपल्याकडे बघितले का बा देशपांडेच विद्यार्थी आहे 10वीला आहे, पवार विद्यार्थी आहे 10वीला आहे. गेल्या वर्षी कितीतरी विद्यार्थ्यांना आपण गोल्ड मेडल दिलेलं आहे. मग अशीच जर सवय किंवा अशा जर परीक्षेचा सराव आपण आपल्या विद्यार्थ्याकडून सुद्धा करून घेतला, मी काय तुमच्याकडून जास्त 4 तास बसा अशा प्रकारची अपेक्षा बिलकुल नाही करणार. तरी परंतु त्या विद्यार्थ्यासाठी मी दररोज 1 तास देणार हे आजपासून जर ठरवलं तर मला वाटत नाही की बा तो विद्यार्थी कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडेल.
आणि त्यामुळं सरांनी बऱ्याच गोष्टीचा उपभोग केलेला आहे किंवा चर्चा केलेली आहे किंवा कसं राहायला पाहिजे पालकांनी, कसं विद्यार्थ्यांनी राहायला पाहिजे वगैरे वगैरे. विशेषतः 7वी 8वी 9वी 10वी माझ्याकडे 11वी 12वी आहे. 11वी 12वीचं जेवढं टेन्शन नाही त्यांचं त्या मुलांचं किंवा मुलींचं जरासुद्धा त्रास नाही, त्याच्या दुप्पट त्रास मला 7वी 8वी 9वी आणि 10वीच्या मुलांचा आणि मुलींचा आहे. तशा प्रकारच्या घटना आठवड्यातून 15 दिवसातून 2-3 वेळा घडतात म्हणजे 100% घडतात. आणि मग त्या निस्तरता म्हणजे असे म्हणजे ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या घटना घडू नये आणि त्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायला पाहिजे, ह्याची जबाबदारी कशा प्रकारे आपण पार पडायला पाहिजे हे आता पाटील सरांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं मी तुमच्याकडून जास्त अपेक्षा करणार नाही किंवा फक्त माझी एवढीच माफक अपेक्षा आहे की बा सरांनी बरं सांगितले की बा जेवायला बसायला पाहिजे, मोबाईलचा वापर कमी करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं जर जेवढ्या सरांनी मुद्दे